3000 मानधनमध्ये 2 वेळचे जेवण, वरण भात भाजी पोळी देऊ शकत नाही महिला परिचर। 5 महिन्यापासून पगारही मिळत नाही महाराष्ट्रातील 10,773 महिला परिचरांना। बघा, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर संघटना यांचे धरणे आंदोलन ग्राफिक न्यूजवर। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर संघटना राज्याध्यक्ष मी मंगला मेश्राम बोलत आहे। माझ्या महाराष्ट्रामध्ये 10,673 महिला फक्त 3,000वर आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहेत आणि आम्ही 1 जुलैपासून जे आंदोलन केलं, मुंबईमध्ये केलं, जिल्हा परिषदवर केलं, साखळी आंदोलन केलं, पण सरकारला जाग आलेली नाही। या गरीब महिलांची निराधार आदिवासी परितक्त्या या महिला फक्त 3,000वर काम करत असून आज दिवाळीसारखा सण आला, परंतु सरकारने ह्या महिलांना पगार तर नाही दिला, पगारवाढ नाही दिलं, पण पगारसुद्धा 4 महिन्यापासून दिलेला नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये आमच्या महिला काही पगार मिळत नाही, 8-8 महिने आत्महत्यासुद्धा करत आहेत। तर हे सरकार आम्हाला प्रवृत्त करत आहे आत्महत्या करायला। म्हणून आमची एकच मागणी आहे, सरकारने आम्हाला दिवाळीच्या पहिले आम्हाला किमान वेतन द्यावं, आमच्या अंशकालीन नावात बदल करावं, तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। महाराष्ट्रामधून महिला, या विदर्भातून महिला आज आलेल्या आहेत तिथे, आणि जर आमची मागणी झाली नाही तर आम्ही फडणवीस साहेबांच्या घरावर उद्या आंदोलन करू, जास्ती संख्येने, जास्ती बोलू। जोपर्यंत आमची मागणी होत नाही तोपर्यंत हा संघर्ष आम्ही घेणार नाही मागे। दिवाळी इथंच झाली तरी चालेल। महिला शिला, काढोका, पालघर, डहाणू तालुक्यामधले आहेत, त्यांनी 8 महिन्याचा मानधन त्यांना मिळाला नाही। आणि आमचे मेडिकल ऑफिसर ज्यांना विचारणा करतो आम्ही, ते आमचे अधिकारी ते सांगा तुम्ही जिल्ह्याला जा, तुम्ही तालुक्याला जा। ती विधवा महिला होती, तिच्या पदरात 2 मुलं, एक 14 वर्षाचा मुलगा आणि एक 9 वर्षाचा मुलगा। त्या त्रासाला कंटाळून किती दिवस सहन करणार? 3,000 भेटत असताना तुम्ही जर वेळेवर देत नसाल तर आम्ही काय खायचं? मुलांचं संगोपन कसं करायचं? दिवाळीसारखा सण आला त्यावेळेस आम्ही मुलांना काय द्यायचं? साहेब 2 वेळा आम्हाला जेवण देतो म्हणलं तर आमच्या मुलाबाळांना आम्ही देऊ शकत नाही। वरण भात भाजी पोळी, बकऱ्यानं चिकननं मटण सोडा ते तर देऊ शकत नाही, पण 2 टाइम आम्ही वरण भात भाजी पोळी आपल्या मुलांना देऊ शकत नाही। म्हणून या त्रासाला कंटाळून त्या महिलेनं रात्री स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। मग किती आमचे किती दिवस घ्याल तुम्ही? म्हणून आम्ही आज इथे धरणे आंदोलनाला बसलेले आहोत। सरकारने आमचा विचार करावं, आमचे जे जुलैपासून 4 महिन्याचा आज पेमेंट आहे त्यांनी आमचे पेमेंट दिवाळीला द्यावं आणि आमच्या किमान वेतनाचा विचार करावं। आमची मागणी आहे 26,000 अशी। साहेब तुम्ही तडजोड करा, आमच्याशी चर्चा करा। आज आम्ही चर्चेला गेलो मुख्यमंत्र्यांच्या सहसचिवाकडे, त्यांनी सांगितलं आमचं काम आहे निवेदन घेणे आणि साहेबाकडे पाठवणे। मग तुम्ही लेखी देऊ शकत नाही, तुम्ही आमचे प्रश्न सोडवू शकत नाही। अशा व्यक्तीकडे नेऊन पोलिस आम्हाला घेऊन जातात शिष्टमंडळ आणि ते मोकळे होतात। मग यावेळेस आम्ही काय करायचं? जर आमचा प्रश्न सुटत नसेल तर आम्हाला आंदोलन करावंच लागेल। उद्या वेळ पडली मुख्यमंत्री साहेबाच्या घरावर मोर्चा नेण्याची तरी आम्ही न्यायला तयार आहोत उद्या, आणि तेही रीतसर निवेदन देऊ, परमिशन घेऊ। आणि पोलिसांनी आदेश सुद्धा दिलेले आहे, संविधान चौकामध्ये बसा, आम्ही तुम्हाला परमिशन देतो, पण आम्ही ऑलरेडी तुम्हाला साहेब निवेदन दिलेले आहे। किती तास काम करतो?
आमचे कामं सकाळी 8 साडेआठ वाजता जर गेलो आम्ही तर आम्हाला येण्याचा टाईम नसतो. लसीकरण असलं तर 5 वाजतो. वेळेवर डिलेवरी आली तर आम्हाला रात्रसुद्धा काढावं लागतो. स्वच्छतेचे कामं करावं लागतो. आमचा 6 ते 7 घंटे काम होते साहेब. मग अशा वेळेस तुम्ही म्हणता अंशकालीन, अर्धवेळ, पार्ट टाईम, नावं खूप आहेत आम्हाला, पण मानाचं धन फक्त आम्हाला 3000 मिळतो. त्यामध्ये 2900 रुपये राज्य सरकारचे आणि 100 रुपये केंद्र सरकारचे, असे आम्हाला 3000 रुपये मिळतो. तर सरकारने सगळ्यांना दिवाळी बोनस देतो ना, आम्हाला पगारसुद्धा मिळत नाही. किमान वेतन तर बाजूला राहिलंच, पण 4 महिने झाले आम्हाला आमच्या पदरात अजूनही पगार पडलेला नाही आहे. दिवाळी आलेली आहे, तुम्ही मग याचं पत्र आणा, आयुक्ताचं पत्र आणा, त्या मंत्र्याचं पत्र आणा, हे चालू आहे. मग किती महिला आत्महत्या करायचं, मग जगणे काय फायदा आहे. मग यांच्या दारात मरू द्या ना आम्हाला, मग त्यांच्या दारात आम्ही बोलणार. आता इथे आमची मागणी झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही. पन्नास रुपयापासून काम करत आहो आम्ही. आम्हाला बोतली PSC आणि PSC नाही उपकेंद्र आणि मेनकी PSC 50 रुपयापासून करत आहोत. आता 3000 रुपये भेटते. तर आमचे घरचे लोक का म्हणतात ते एवढूचे पैसे का परिचय आहे आमचा. एवढ्या वर्षामध्ये तुम्ही किती डिलेवरी आता का माहीत राहतील. आता लगेच झाल्या डिलिव्हऱ्या. लगेच लसीकरण पण केल्या. हो, सरकार तुम्हाला वेळेवर पैसा देत नाही आहे. तुम्ही आज इथं आंदोलन आलात. हो, म्हणून आम्ही आलो. मागणी पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही, आम्ही येथून जाऊच नाही. मागणी पूर्ण झाल्याशिवाय. हो, काय मागणी आहे तुमची? काय मागणी मग पगार वाढ झाली पाहिजे. हो, 5 महिने झाले पगार नाही झाले 5 महिने झाले. आता दिवाळी येत आहे, का खाऊ आम्ही, का करून मग आता दिवाळी करूच नाही. घरी गेला तर आम्हाला बोलतात ना, घरी बोलतात ह्या 100 रुपयासाठी राबतात आणि घरी आता का करून दिवाळीला मी नाही गे काही. घरचे लोक म्हणतात तुमच्या गावी कापूस वेचायला जातात आणि मिरची तुम्हाला त्यांची रोजी जास्त आहे. मग का आता आमची रोजी आहे. अजी धान कापायला जातात. आमच्या इकडे धान आहेत 300 रुपये रोजी आहे. तुमची फक्त 100. फक्त 100. ही रईभर राहतून, ही रईभर राहतून बरं, मग भर राहतून तरी नाही. पगार वाढवून द्या. तुमचं काय? आमचा 50 रुपयापासून आम्ही करत आहोत, तर अजून पुन्हा पगार नाही वाढला. 100 रुपयाला सिस्टर दिवसभर येते, आम्हाला सोबत दिवसभर राहावं लागते. एक रोजी करायला नाही भेटत का नाही. घरचे लोक म्हणजे 100 रुपयाला का करते, सोडून दे. आम्ही कसे करत असून मग 4 पगार वाढला पाहिजे आम्हाला. हो, पगार मिळाला पाहिजे आम्हाला. काय सांगाल तुम्ही? हा सर आम्ही बी पगार वाढावा. आम्ही काम करून राहतो 2-3 वाजतावरी आणि आपला घरी येतो. हा, आम्हाला पगारचा महत्त्व आहे. हो, ठीक आहे. हो, पगार वाढ पाहिजे, पण एक ते पेमेंटही नाही होत ना. 3-3, 4-4 महिने. हा, महिन्याच्या महिन्याला नाही होत. हा ना, वणीवर गेला तर सिस्टर जाऊ नाही देत अजून. हा, हात पगार भेटते म्हणते, तर तू कायले जातेस म्हणते. तुमच्या कामापेक्षा वणीची रोजी जास्त हा, आहे. वणीची जास्त आहे. आता 3 महिने झाला आम्ही आता घरी होतो तरी वणीवर गेलो तरी जाऊ नाही दिला. मग हा, भंडारा जिल्ह्यामध्ये 7 महिने झाला पगार नाही झाला, तर मग का खावावा. लेकरं 12 काही न पोसावा. सांगा. यवतमाळ जिल्ह्याचे अवसर आम्ही 4-5 महिने झाले पेमेंट नाही आहे. डिलेवरी सोबत राहावं लागते, जावं लागते, सगळं पुसावं लागते, सगळं काहीतरी करावं लागते. घरी जर गेलं तर लगेच फोन लावते की या म्हणून. असं किती दिवस चालणार आहे सर. सीटा धुवायचे, बेडशीटा, सगळं एवढं काम आहे सर, लई आहे. काय मागणी आहे तुमच्या? पेमेंट नाही आहे सर. 5 महिने झाले. 3000 रुपयावर काय होते. पेमेंट वेळेवर झालं पाहिजे आणि वाढवून हो झालं पाहिजे. हो, जर वाढवून दिलं नाही तर तुम्ही आज जाणार का इथं? नाही. पगार वाढवून आणि पगार वेळेवर भेटेल हो. नाही. आम्हाला 6 महिने झाले पगार नाही झाले. आम्ही घरी का खावा. आमचे लेकरं आहेत, आमचा म्हाताऱ्या बुड्ढा आहेत. आम्ही त्या म्हाताऱ्याला का वाढावा.
आमचे आता 50 रुपयापासूनचे आम्ही काम करत आहोत. तर आम्हाला अजूनही ना आता का म्हणतात का तुम्ही निघा, तुमची वय झाली आहे तर आम्ही 50पासूनचे केलो तर आम्हाला का भेटणार आहे. आता आत्महत्या करायचीच पाडी आहे आम्हाला. आता आत्महत्याच करावं लागेल. आम्ही आता 5 महिने झाले ना, पगारही नाही. आम्हाला पगार वाढल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही. खेड तहसील. काय मागणी आहे तुमची? अरे बा, आम्हाला पगार नाही झाले, काहीच नाही अजून. आमचे नातू नातरा आम्हाला म्हणतात की तुम्ही कामं करता तर पैसे काय करता. हां, डिलिव्हऱ्या करतो आम्ही, सारंच कामं करतो. गवत काढतो, डिलिव्हऱ्या करतो, पुसून काढतो पूर्ण. ती मा येऊन राहिल्या, ती मा येऊन राहिल्या, हे करा ते करा ते करा ते करा. आमचा पुरा यीळ चालला जाते त्यामध्ये. हे तुमच्याकडून काम करून घेत आहेत ते कधी त्यांनी तुमच्या सोबत आहेत का आता? हो आहे ना. त्यांचंही म्हणणं आहे की वाढवला पाहिजे पगार. हो हो, आमचा जिहार निघाला पाहिजे. ते उलट लोक म्हणतात तुमच्या पोटाची भाकर आहे, तुम्हाला काय पेमेंट पाहिजे जास्त वाढवायचा, असे म्हणतात काही काही लोक. संगीता मारुती पेटकर, 31 डिसेंबर 2013 पासून मी काम करीत आहे. आणि म्हणजे पगारात काहीच मानधन नसल्यामुळे आम्हाला हा संप करावा. 500 रुपयापासून आम्ही केलं. 500 रुपयाच्या समोर आता आम्हाला काहीतरी मिळालाच पाहिजे. आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. कोणत्या जिल्ह्यामधून आले तुम्ही? आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामधून आहोत. आता किती रुपये मानधन मिळते? आम्हाला मानधन फक्त 3000 रुपये. कितीची अपेक्षा आहे? माग कितीची आहे तुमची? मांग आमची 26,000ची आहे. आता आम्हाला किती पण मिळो, पण आम्हाला मिळालाच पाहिजे आमचा हक्क. वेळेवर मिळाला पाहिजे. वेळेवर मिळा. आणि तारखेच्या नंतर नाही, कारण आमची तारीख गेल्यानंतर आम्हाला पेमेंट मिळत नाही. अजूनही 5 महिने, आता 5वा महिना भरते आमचे पेमेंट झालेले नाही आहे. आम्ही का करायचं? मुलांना कसं शिकवायचं, का करायचं?